रॉनीला कळलंच नाही की त्याचा बॉस चक्क जान्हवी मॅमचा फोन घेत नाहीयेत. पण का? आता रॉनी विचार करू लागला की हे जान्हवी मॅमना कसं सांगायचं की बॉस तुमचा फोन घेत नाहीयेत. पण त्याला जास्त एफर्ट्स घ्यावेच लागले नाहीत, कारण इथे जानूने अमितचं ते वाक्य ऐकलं होतं आणि तेव्हाच तिने फोन कट केला होता. ती पुन्हा बेडवर झोपून ओक्साबोक्शी रडू लागली होती. आता पुढे इथे अमित ऑफिसमध्ये त्याचं काम करत होता, पण फक्त त्याचं शरीर काम करत होतं आणि मन ते मात्र रडत होतं, दुःखी होतं. त्याच्या जानूने बोललेलं ते एक वाक्य सतत त्याच्या कानात घुमत होतं. हो, समजतात तुम्ही माझ्या फॅमिलीला परक. असा कसा विचार करू शकतेस तू जानू? त्याने डोळे गच्च मिटले. रॉनी, इंटरव्ह्यूचं काय झालं? का कामं वेळच्या वेळी होत नाहीत? अमित रॉनीवर ओरडला. बॉस, ते इंटरव्ह्यू तर उद्या शेड्यूल केले आहेत ना? आय हॅव ऑलरेडी इन्फॉर्म यू बॉस, रॉनी बोलला. मग आधीच इन्फॉर्म केलं आहे तर पुन्हा नाही का करणार? बॉस कोण आहे इथे, तू का मी? अमित पुन्हा बरसला त्याच्यावर. ऑफकोर्स यू बॉस, रॉनी खाली मान घालून बोलला. मग माझ्याशी हुज्जत घालू नकोस. जा आणि उद्याच्या इंटरव्ह्यूच्या कॅन्डिडेट्सची लिस्ट मला मेल कर, अमित बोलला. तसा रॉनी ओके बॉस बोलून बाहेर निघून गेला. पण तो मनातच बोलला, मी कधी हुज्जत घातली बॉसशी? बिचारा त्याला कळलंच नाही. जान्हवी मॅडमचा सगळा राग दुसऱ्यांवर निघत होता आणि आता त्यात त्याचा नंबर पण लागला होता, कारण तुझे बॉस त्याच्या जानला काही बोलणार नाहीत ना. मग काय त्यांचा राग आता तुम्हीच झेला. जसा रॉनी बाहेर गेला, इथे अमितने टेबलवर स्वतःच्या हाताची मूठ आपटली. शिट यार, त्याने अस्वस्थपणे केसात हात फिरवला. सतत लक्ष फोनवर जात होतं त्याचं. जानूचे 22 मिस कॉल्स होते, पण साहेबांनी ना तिचा कॉल उचलला होता आणि नाही तिला कॉलबॅक केला होता. त्या मोबाईलमध्ये स्क्रीनसेव्हरवर त्यांचा दोघांचा लग्नातला फोटो त्याने ठेवला होता. तोच बघत होता तो सध्या. जान, कसं सांगू तुला मी की तुझी आई एक पाताळ यंत्री बाई आहे. तिने तुला लहानपणी तर त्रास दिलाच आहे, पण त्यानंतरही ती तुझ्या आयुष्याशी खेळली आहे. तुला कसं कळत नाही ग? तो त्यांच्या फोटोकडे बघत बोलत होता. इथे जानूने रडून रडून तिची उशी भिजवली होती. आय एम सॉरी मित, झाली आता चूक. म्हणते ना मी सॉरी, मग का नाही माफ करत मला? मी नाही राहू शकत असं तुमच्याशी न बोलता. प्लीज एकदा फोन करा मला, माझ्याशी बोला, मला जान म्हणून हाक मारा, मला तुमच्या मिठीत घ्या प्लीज मित. ती एकटीच बडबडत होती आणि रडत होती. इतक्यात दरवाजावर टकटक झाली. जानूने दार उघडलं तर कमलाताई होत्या. मॅम, तुम्हाला मोठ्या मॅमनी जेवायला बोलवलं आहे, कमलाताई बोलल्या तशी जानू ओके बोलली आणि त्यांच्या पाठी गेली. तिला माहीत होतं तिच्या घशाखालून तर काय एक घास पण उतरणार नाहीये, पण मॉमना वाईट वाटेल म्हणून ती खाली गेली. ये जानू बाळा बस, मॉम बोलल्या तशी जानू जेवायला बसली. मॉमने तिचं ताट पण वाढलं. मॉम, डॅड आणि जानू तिघेही जेवू लागले, पण जानू जेवत नव्हतीच, शून्यात बघत बसली होती. ती मीतचाच विचार करत होती. मॉम हे सगळं पाहत होती. जानू, कशी आहे तुझ्या आईची तब्येत आता? मॉमने विचारलं. त्यावर जानू त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. म्हणजे ह्यांना कसं माहीत पडलं? मी तर काहीच सांगितलं नाही. जानू विचार करू लागली. अगं, असं काय बघतेस? अमितच बोलला मला की तुझी आई आजारी आहे, म्हणून थोडे दिवस आराम करायला तू इथे बोलावलं आहे त्यांना. मग कधी येणार आहे तुझी आई? मॉम बोलल्या. तशी जानू पुन्हा त्यांच्याकडे पाहतच राहिली. म्हणजे एका बाजूला ह्या गोष्टीवरून तो तिच्याशी भांडला, आता बोलत नाहीये, आणि दुसरीकडे त्याने मॉमना सांगितलं पण की आई इथे येत आहे, म्हणजे इनडायरेक्टली परमिशनच दिली आहे त्याने. ती विचार करत राहिली आणि टचकन डोळ्यातून एक थेंब खाली पडला तिच्या. पण मॉम डॅडच्या नकळत तिने तो वरचेवर झेलला. म्हणजे तिच्या आनंदासाठी तो त्याची तत्त्वसुद्धा बाजूला ठेवत होता. इतकं जास्त प्रेम करत होता तो तिच्यावर. विचार करूनच तिला एक आवंढा आला. मॉम, मला नाही जात आहे जेवण, कदाचित ॲसिडिटीसारखं वाटते, मी नंतर जेवते प्लीज,
ती खोटंच बोलली आणि उठून गेली. मॉम तिच्याकडे पाहतच राहिल्या. जानू आता तिच्या बेडरूममध्ये होती. थोड्या वेळाने दरवाजावर नॉक झालं. जानूने दार उघडलं तर मॉम होत्या. "अरे मॉम, तुम्ही? या ना," जानू बोलली. "जानू बाळा, काय झालंय?" मॉमने विचारलं. कधीपासून जानू जशी वागत होती त्यावरून मॉमने लगेचच अंदाज बांधला होता की काहीतरी नक्की झालंय, म्हणून तिच्या चेहऱ्यावर नाराजी आहे. "हं, काही नाही मॉम," जानू बोलली. "जानू, मला माहीत आहे तुम्हा दोघात नक्कीच काहीतरी बिनसलंय. मॉम म्हणतेस ना तू मला? मग सांगणार नाही का तुझ्या मॉमला?" मॉम बोलल्या. तशी जानूने मॉमना मिठीच मारली. "मॉम, मी खूप वाईट आहे. मी खूप रूड वागले ह्यांच्याशी. ते नेहमी माझा विचार करतात. पण मी कधी त्यांना समजून घेतच नाही. आणि आत्ता पण मी तेच केलं. माझ्यामुळे ते हर्ट झाले. आय एम सो बॅड." जानू रडून बोलत होती. "जानू, तू शांत हो बरं आधी. काय झालंय ते नीट सांगशील मला?" मॉम बोलल्या. तसं जानूने मॉमना सगळं सांगितलं. "जानू, हे बघ बाळा, अमित तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि नक्कीच काहीतरी कारण असल्याशिवाय तो तुला वाईट वाटेल असं नाही बोलणार कधी. कळतंय ना तुला मी काय म्हणते?" मॉम बोलल्या. "हो मॉम, मला कळतंय आणि मी त्यांना सॉरी पण बोलले. पण ते बोलतच नाहीत माझ्याशी. मला खूप वाईट वाटतंय. ते माझ्याशी असं अबोला धरून आहेत. मी नाही राहू शकत अशी एकटी एकटी त्यांच्याशिवाय." जानू रडत रडत बोलत होती. "अगं, नवरा बायकांमध्ये अशी भांडणं होतच असतात म्हणून काय खचून जायचं का? आता आमच्यामध्ये पण होत होती अशी भांडणं आणि ह्या भांडणामुळेच तर प्रेम अधिक घट्ट होत जातं." मॉम बोलल्या. "मग मी असं काय करू मॉम की ते माझ्याशी बोलतील, मला माफ करतील?" जानूने विचारलं. "अगं वेडाबाई, बायको आहे ना तू त्याची. मग त्याचे प्लस पॉईंट, वीक पॉईंट तुझ्याशिवाय कोणाला जास्त माहीत असतील. आता अशी रडत बसू नको. स्वतःचं डोकं वापर आणि कर त्याचा राग दूर. तो रुसला आहे ना तुझ्यावर, मग मनव त्याला." मॉम बोलल्या तशी जानू हसली. तिने मॉमला मिठी मारली. "थँक्यू मॉम, मी नक्कीच त्यांचा राग काढेन आज," ती बोलली. तसं मॉमने पण तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्या बाहेर निघून गेल्या. आता संध्याकाळ झाली होती. अमित ऑफिसमध्येच होता. त्याचं महत्त्वाचं असं काहीच काम नव्हतं. पण त्याला घरी जाऊ वाटत नव्हतं. रोज कसं घरी गेल्यानंतर त्याची जानू हसत त्याचं स्वागत करत असे. पण आज मात्र तो स्वतःच तिच्यावर रुसला होता. म्हणून घरी जाऊन पण त्याला वाटत असूनही तो तिच्याशी बोलणार नव्हता. तिच्यावर राग होता म्हणून नाही, तर दुःख होतं त्याच्या मनात. खूप विचार करून शेवटी तो उठला आणि घरी जाण्यास निघाला. मॉम किचनमध्ये त्यांच्या किचन स्टाफला काहीतरी इन्स्ट्रक्शन्स देत होत्या आणि डॅड हॉलमध्ये न्यूज चॅनल बघत बसले होते. इतक्यात अमित आत आला. त्याने मॉम डॅडना आवाज दिला. "अरे अमित, आलास तू? जा फ्रेश होऊन ये," मॉम बोलल्या. "येस मॉम," अमित बोलला. पण त्याची नजर मात्र चौफेर भिरभिरत होती. मॉमला कळलं तो जानूलाच शोधत आहे. पण मॉम काही बोलल्या नाहीत, पण गालात मात्र हसल्या. त्याला काही जानू दिसलीच नाही तिथे कुठेच. तसा तो थोडा नाराज झाला. राग तर होता, बोलायचं पण नव्हतं. पण तिला बघूनच काय ते मनाला सुकून मिळत होता त्याच्या. पण आता तो पण नाही मिळाला आणि मॉमला विचारायची सोय नाही. मग बेडरूममध्ये असेल ती, असा विचार करून तो पायऱ्या चढून वर गेला. पण तो डोअर ओपन करणार तोच त्याने पाहिलं. डोअरवर एक पेपर चिटकवला होता. त्यावर लिहिलं होतं, "आय एम सॉरी." त्याने ते वाचलं आणि नकारार्थी मान हलवत आत बेडरूममध्ये गेला. तर बेडरूममध्ये पूर्ण अंधार होता. तो जसा आत आला, छोट्या LED लाईट्सने वॉलवर लिहिलेलं झळकलं, "आय एम सॉरी." मग मात्र त्याने डोळे मिटले आणि मग लाईट्स ऑन केल्या. तर पूर्ण रूममध्ये ठिकठिकाणी छोट्या लव शेपच्या पेपर्सवर "आय एम सॉरी" लिहून ते वॉलवर लावले होते. त्याने सगळीकडे नजर फिरवली, पण जानू त्याला कुठेच दिसली नाही. मग त्याची नजर बेडवर गेली. तर बेडवर पण गुलाबाच्या पाकळ्यांनी लव शेप काढला होता आणि त्यामध्ये लिहिलं होतं, "सॉरी." अमितने एक सुस्कारा सोडला. आता त्याने त्याचं ब्लेझर काढून टाकलं
आणि टाय लूज करू लागला. तोच मागून जानू आली आणि तिने त्याला तिच्या बाजूने वळवलं. आता ती त्याची टाय सोडवू लागली. त्याने मध्येच तिचा हात पकडला आणि तिच्यापासून दूर जाऊ लागला, पण तिने त्याचा हात पकडून त्याला थांबवलं. त्याने मागे वळून पाहिलं तर तिच्या एका हातात त्याचा हात होता आणि दुसऱ्या हाताने ती कानाला पकडून त्याला सॉरी म्हणत होती. पण त्याने नजर फिरवली तिच्याकडून. मग मात्र तिने त्याला मागून मिठी मारली. तसा तो जागीच थांबला. आय एम सॉरी मीत, प्लीज फॉरगिव्ह मी, ती बोलली. त्याला सुकून मिळत होता तिचं असं त्याच्या मिठीत असण्याने. एकतर एक अख्खा दिवस तो तिच्याशी बोलला नव्हता म्हणून मन बेचैन झालं होतं. पण मनात दुःख होतं. त्याचं काय करणार होता तो? ते दुःख पुन्हा वरचढ झालं आणि त्याने त्याच्या छातीवर असलेले तिचे हात बाजूला केले आणि तो सरळ बाथरूममध्ये निघून गेला. त्याने शॉवर घेतला तेव्हा त्याला थोडं बरं वाटलं. पण जेव्हा त्याने हातात टॉवेल घेतला तेव्हा मात्र त्याने डोक्यावर हात मारला, कारण त्या टॉवेलवर पण लिहिलं होतं आय एम सॉरी. त्याने पुन्हा नकारार्थी मान हलवली आणि तो बाहेर आला. त्याने पाहिलं तर जानू रूममध्ये नव्हती. मग तो आरशात पाहून त्याचे केस पुसू लागला. इतक्यात जानू पुन्हा आत आली. तिच्या हातात कॉफीचा मग होता. तिने तो त्याच्या समोर धरला, पण त्याने पुन्हा तोंड फिरवलं. तसं तिने तिच्या हातानेच त्याचा चेहरा स्वतःजवळ केला आणि खूप केविलवाण्या चेहऱ्याने बोलली, प्लीज. आणि त्याच्यासमोर तो कॉफीचा मग धरला. तसा त्याने तो मग त्याच्या हातात घेतला, पण पुन्हा त्याने पाहिलं तर कॉफीवर पण लवमध्ये लिहिलं होतं सॉरी. तसं त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती खूप क्यूटवाले एक्सप्रेशन्स देऊन त्याच्याकडे पाहत होती. तिचा नॉर्मल मीत असता तर हे क्यूट एक्सप्रेशन्स पाहून त्याने तर खाऊनच टाकलं असतं त्याच्या जानला. पण सध्या रुसला होता ना तो तिच्यावर, म्हणून तो काहीच बोलला नाही आणि सरळ बाल्कनीमध्ये जाऊन उभा राहिला. तिला वाईट वाटलं, कारण आज त्याने तिला कॉफी टेस्ट करायला नव्हतं सांगितलं. ती पण मग त्याच्या पाठी गेली आणि त्याच्या बाजूला उभी राहिली, पण त्याने तिच्याकडे नाही पाहिलं. जशी त्याची कॉफी पिऊन झाली त्याने तो मग ठेवला आणि जायला वळला, पण लगेच जानूने त्याला मिठी मारली. मी प्लीज, आय एम सॉरी ना. खरंच मला तसं नव्हतं म्हणायचं, पण मी चुकले, खूप चुकले. प्लीज मला माफ करा. मी अशी नाही राहू शकत जर तुम्ही माझ्याशी अबोला धरला तर. मी प्लीज बोला ना काहीतरी, जानू बोलत होती. इट्स ओके जानू, तो तिची मिठी सोडवत बोलला. तुम्ही असंच कोरडेपणाने बोलणार आहात का माझ्याशी, ती पुन्हा रडवेल्या आवाजात बोलली. मी बोललो ना इट्स ओके, तो बोलला. तुम्ही मला माफ नाही का करणार, ती पुन्हा बोलली. केलं मी तुला माफ, तो बोलला आणि खाली निघून गेला. पण त्याच्या बोलण्यात तिला आपलेपणा वाटत नव्हता. मग शेवटी ती पण त्याच्या पाठोपाठ खाली उतरून गेली. मॉम डायनिंग टेबलवर जेवण वाढत होत्या. अमित जाऊन जेवायला बसला होता. जानू पण त्याच्या शेजारी बसली. मॉमने तिला पण जेवायला वाढलं. त्यांनी डोळ्यांनीच जानूला विचारलं की झाला का रुसवा दूर अमितचा. त्यावर जानूने केविलवाणा चेहरा करत नाहीमध्ये मान हलवली. तसा मॉमने डोक्यावर हात मारला. अमित, आज काहीतरी स्पेशल बनवले तुझ्यासाठी, मॉम बोलल्या. काय बनवलंय मॉम, तो निर्विकारपणे बोलला. तू जेवून घे मग देते तुला, मॉम बोलल्या. जसं सगळ्यांचं जेवण झालं मॉमने गुलाबजामचा बाऊल अमित समोर सरकावला. तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. वाव, गुलाबजाम, आज काय स्पेशल, तो बोलला आणि आता त्यातला एक गुलाबजाम खाणारच होता की मॉम बोलल्या, तुझ्या जानूनेच बनवलेत, खास तुझ्यासाठी. तशी जानू मॉमकडे आवासून पाहू लागली, कारण ते गुलाबजाम तर मॉमने बनवले होते. मॉमने नजरेनेच तिला शांत व्हायला सांगितलं. पण इथे अमितने मात्र ते गुलाबजाम तसेच ठेवले आणि तो उठला. मॉम, मला आता झोप येते, तो बोलला आणि तसाच उठून जाऊ लागला. अरे पण खा तरी, मॉम बोलल्या. नको मॉम, मी नंतर खाईन, तो बोलला आणि वर गेला सुद्धा. पण जानूला मात्र खूप वाईट वाटलं त्याचं असं वागणं पाहून. पण तिने मॉमसमोर दाखवलं नाही. तिने हसून मॉमकडे पाहिलं
मॉम, मी घेऊन जाते त्यांच्यासाठी गुलाबजाम, जानू बोलली आणि गुलाबजामचा बाऊल घेऊन वर गेली. जानू आता आत त्यांच्या बेडरूममध्ये आली. अमित त्याच्या रेस्टवाल्या चेअरवर आरामात बसला होता. त्याच्या मांडीवर त्याचा लॅपटॉप होता आणि तो त्याचं काम करत होता. जानू आत आली आणि तिने त्याच्या बाजूच्या टेबलवर तो गुलाबजामचा बाऊल जोरातच ठेवला. तसा तो तिच्याकडे पाहू लागला. गुलाबजाम मी नाही बनवले, मॉमने प्रेमाने बनवलेत तुमच्यासाठी, सो प्लीज त्यांच्यासाठी तरी खाऊन घ्या. ती जरा ॲटिट्यूडवाल्या टोनमध्येच बोलली आणि तशीच बाथरूममध्ये निघून गेली. अमित मात्र तिच्याकडे पाहतच राहिला. आता हिला काय झालं? तो मनातच बोलला आणि त्याचं काम करू लागला. थोड्या वेळाने त्याला रूममधल्या लाईट्स डिम झालेल्या वाटल्या. तसं त्याने नजर वर करून पाहिलं तर खरंच रूममधल्या सगळ्या लाईट्स डिम झाल्या होत्या. त्याला काही कळेना. तो रिमोट शोधू लागला, पण जसं त्याने समोर पाहिलं तर समोर जानू उभी होती. तिने त्याचाच शर्ट घातला होता, जो की तिला गुडघ्याच्या थोडा वरपर्यंत येत होता. आतमध्ये तिने शॉर्ट घातली होती, पण ती त्या शर्टच्या आत लपली होती, त्यामुळे तिचे पाय उघडेच दिसत होते. शर्टचे स्लीव्स तिने थोडे फोल्ड केले होते. तिने केस धुतले होते, त्यामुळे ते अर्धवट ओले केस तिच्या चेहऱ्यावर रुळत होते आणि त्या शर्टची वरची 2 बटणं तिने ओपनच ठेवली होती. आता एकदम मादक नजरेने ती त्याच्याकडे पाहत होती. पण तिला तसं पाहून त्याने एक औंढा गिळला. त्याचा तर जणू श्वासच अडकला होता. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.